नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे खडसेंचा खडखडाट. खरं तर 2-2.5 महिन्यापूर्वी मी खडसे कोणाला खडसावतात असा विषय केलेला होता. आयुष्यातली जवळजवळ 40-45 वर्ष राजकारणात घालवल्यानंतर खडसेंसारखे जे ज्येष्ठ नेते आहेत हे असे बिथरल्यासारखे का वागतात मला कळत नाही. एक असतं, तुम्ही उमेदीच्या काळात असता त्यावेळेला लढण्याची तुमची ताकद असते, वय तुमच्या बाजूला असतं आणि त्यामुळे त्यावेळेला तुम्ही झुंज घ्यायला तयारीत असता. पण हे सगळं करताना आपण हळूहळू वर सरकत गेलो, आपला स्तर वाढवत गेलो, आपले अनुयायी वाढवत गेलो, आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवत गेलो, तर आपल्याला आव्हान उभं राहत नाही. मग ते समोरचं आव्हान असो की आपसातलं कोणाचं तरी आव्हान असो. पक्षामध्ये तुम्ही असता तेव्हा पक्षामध्ये अगदी किती एक आमदार असला तरी त्या आमदाराच्या एक नगरसेवक असला, त्या नगरसेवकाच्या क्षेत्रामध्ये दुसरा कोणतरी इच्छुक असतो आणि तो तुमची जागा घ्यायला मनात तेवढीशी तरी छोटी महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. जसजशा वरच्या टप्प्यामध्ये किंवा वरच्या थरावर तुम्ही चढत जाता नेतृत्वामध्ये, राजकारणामध्ये, तेव्हा तुम्हाला अनेक पर्याय उभे राहत असतात, खूप पर्याय उभे राहत असतात आणि त्यांनाही महत्त्वाकांक्षा असते. तुमची जशी महत्त्वाकांक्षा असते तशीच इतरांचीही असते आणि त्या महत्त्वाकांक्षांची जी टक्कर असते ती तुम्ही किती चतुराईने आणि धूर्तपणाने आपल्याला हवी तशी वळवत जाल यावर तुमचं यश अवलंबून असतं. खडसे हे दीर्घकाळ राजकारणात आहेत. 6-7 वेळ मला वाटते आमदार म्हणून निवडून आले, दीर्घकाळ मंत्री म्हणून राहिलेले आहेत, विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. मग तो माणूस जेव्हा असा कुजबुजत राहतो तेव्हा त्यांच्या चाहत्यांनाही दुःख होतं. त्यांचे प्रतिस्पर्धी असतात, ते पाठीमागे हसतात, समोर बोलणार नाहीत आणि जे विरोधक असतात ते तर तुमची उघडपणे खिल्ली उडवतात. तर हे सगळं करण्याची गरज असते का? एक लक्षात घ्या, 6 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या तेव्हा खडसे हे महाराष्ट्रातले भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे किंवा नाथाभाऊ खडसे ही भाजपची 2 नावं खूप मोठी मानली गेली आणि होते. त्यापैकी गडकरी राष्ट्रीय राजकारणात गेले आणि खडसेंना जणू काही आव्हान राहिलेलं नव्हतं. पण खडसे आपली कुवत आणि महत्त्वाकांक्षा यांची सांगड नाही घालू शकले आणि त्यामुळे इतक्या वरच्या पातळीवर जाऊन देखील त्यांच्या नेतृत्वामध्ये खुजेपण राहिलं. ते खुजेपण असं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे, दांडगी इच्छा आहे, महत्त्वाकांक्षा आहे, हे सगळं मान्य आहे, त्यात काही चूक नाही आहे. राजकारणामध्ये येणाऱ्या माणसाला सर्वोच्चपदी जाण्याची महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे. पण त्याला कर्तृत्वाची जोड लागते आणि कुवतही निर्माण करत जावं लागतं. ती असेल तर त्याला आपल्या सुरक्षित जो बालेकिल्ला आहे त्यातून बाहेर पडून आपलं प्रभाव क्षेत्र वाढवावं लागतं. बादशाह व्हायचं असेल तर 10 राजे आपल्या पदरी ठेवण्या इतकी मर्दुमकी आणि कुवत असावी लागते. खडसेंना हे कधी दाखवता आलं नाही, हे वैशिष्ट्य आहे. वयाने प्रमोद महाजन, मुंडे, गडकरी इत्यादींच्या बरोबरीचे ते होते. पण या नेत्यांनी जो आपला प्रभाव क्षेत्र वाढवत नेलं
मुंडे असतील, तसे मुंडे हे मराठवाड्यातले होते, पण महाराष्ट्राच्या इतर भागापर्यंत त्यांनी आपल्या नेतृत्वाचे पाया घातला, भक्कम पाया घातला. प्रमोद महाजनांचं तसं होतं, गडकरींचं काही प्रमाणात आहे. पण खडसे हे जळगावमधून फारसे बाहेर पडू शकले नाहीत, किंवा फार फार तर त्यांची झेप ही उत्तर महाराष्ट्रापुरतीच राहिली. आणि म्हणून मी 6 वर्ष मागे का जातोय, की 6 वर्ष मागे ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या, लोकसभेच्या झालेल्या होत्या, आणि नंतर शिवसेना आणि भाजप युती यांच्यामध्ये जो जागा वाटपांचा संघर्ष झाला आणि अखेरच्या क्षणी म्हणजे अक्षरशः उमेदवारी अर्ज भरण्याचे 5 का 6 दिवस उरले असताना युती मोडली आणि ती भाजपने मोडली. हा आता इतिहास झालेला आहे. आणि मग शिवसेनेलाही धक्का बसला. त्यांना ऐनवेळेला सगळ्या मतदारसंघात उमेदवार उभं करणं शक्य नव्हतं. ते व्हायचं ते होऊन गेलं. पण त्यावेळेला नाथाभाऊंनी जी काही विधानं केली आहेत ती त्यांना महागात पडत गेली. तुम्हाला आठवत असेल तर ते आपल्या पद्धतीने तयारी करत होते मुख्यमंत्रीपदासाठी, आणि त्यामुळे त्यांनी इतर पक्षातून जे राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, वेगवेगळे आमदार किंवा इच्छुक चांगले गोळा केले होते, आणि भाजप स्वबळावर लढावं यासाठी नाथाभाऊंनी प्रयत्न केले, हे नाकारता येणार नाही. पण ज्यावेळेला युती मोडली तेव्हा युती मोडल्यानंतर शिवसेना चिडणं स्वाभाविक होतं, पण त्या शिवसेनेला डिवचण्याचं काम हे नाथाभाऊंनी जास्त केलं होतं. आणि मला आठवतं तेव्हा नाथाभाऊ युती मोडल्यानंतर छाती फुगवून काय म्हणाले होते, की बाकीच्या नेत्यांमध्ये हिंमत नव्हती, दिल्लीच्या श्रेष्ठींना युती मोडायची होती आणि ते युती मोडण्याची घोषणा कोण करू शकत नव्हता, कोणाची हिंमत नव्हती, ती या नाथाभाऊंनी केली. म्हणजे युती मोडल्याचा अभिमान किंवा गुरुमी ही नाथाभाऊंनी दाखवलेली आहे, की आपण होतो म्हणून युती मोडली गेली वगैरे वगैरे. पण ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाची वेळ आली तेव्हा त्यांचा दावा डावलला गेला, आणि त्यांच्या तुलनेमध्ये अतिशय तरुण असलेले तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. नाथाभाऊंना 2 नंबरचे मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात काम करावं लागलं, आणि त्यांना डझनभर खाती देण्यात आली होती. पण ही जी जीभ असते ना उचलून टाळ्याला लावण्याची, ती फार संयमाने वापरावी लागते, याचं भान नाथाभाऊंना कधी राहिलं नाही, आणि तिथेच त्यांचं अधिकाधिक राजकारणातलं नुकसान होत गेलं. युती कशी आपण मोडली असं बोलताना तुम्ही शिवसेनेला अधिक दुखावत होता. एवढंच नाही, त्यावेळेचे अनेक पत्रकार तुम्हाला सांगतील की जेव्हा अल्पमताचं सरकार बनवलं आणि नंतर शिवसेनेला सोबत घ्यावं लागलं, त्यानंतर सेनेची जी धुसफूस चालू होती त्या काळातही नाथाभाऊ सतत शिवसेनेला डिवचल्यासारखं बोलत होते, की किती आम्हाला 15-20 लोक कमी आहेत, तेवढे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे फोडून आणू आमदार, आणि ही शिवसेनेची कटकट कायम संपवून टाकू, असं नाथाभाऊ अनेक पत्रकारांजवळ बोलत होते. त्याची गरज काय होती? राजकारणामध्ये करावं पण बोलू नये एवढं भान नसलेला माणूस मुख्यमंत्रीपदी बसून काही उपयोगाचा नसतो, काहीही उपयोगाचा नसतो. आज काय परिस्थिती आहे त्यांची? पुढे असं झालं की जी परिस्थिती मोकाट बोलत होते ते त्याही वेळेला आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्धही बेछूटपणे नाथाभाऊ बोलत होते. देवेंद्र बच्चा आहे, देवेंद्रला काय कळतं, ही भाषा मंत्रालयात बसून तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की कोणीतरी त्यातला जाऊन मुख्यमंत्र्याकडे चुगली करू शकतो आणि आपल्याविषयी मुख्यमंत्र्याच्या मनात आशंका निर्माण करू शकतो. एवढंही भान ठेवता आलं नाही. आज जेव्हा ते खडखडाट करतायत तेव्हा देवेंद्र फडणवीस
यांचं एक वाक्य मला ऐकायला मिळालं, माजी मुख्यमंत्री, की माझ्याकडे खूप संयम आहे. आणि तो संयम आजचा नाही आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यापासून त्या संयमाचं छान प्रदर्शन केलेलं आहे. नाथाभाऊ जे काय बोलत होते त्या काळामध्ये, अगदी मंत्रिमंडळात असूनसुद्धा, तरीही त्यावर जाहीर वाच्यता फडणवीसांनी कधी केली नाही. किंवा थेट आपण मुख्यमंत्री आहोत हा रुबाब दाखवण्यासाठी त्यांनी खडसेंच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नाही. ते वाट बघत होते. आणि मग खडसेंच्या विरोधात ज्या तक्रारी सुरू झाल्या किंवा पुण्याजवळ कुठे त्या MIDCच्या जमिनीचा विषय आला, त्यातून खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि तिथपासून म्हणजे जवळजवळ गेली 4.5-5 वर्ष नाथाभाऊ जे वनवासात गेले तिथून ते बाहेर पडू शकले नाहीत. तर आपण कुठे चुकलो याचाही माणूस अजून विचार करत नसेल तर त्याला राजकीय भवितव्य नसतं. मित्रांनो, राजकारणात असो की कुठल्याही आयुष्यात माणसाच्या चुका होत असतात. आणि तुम्ही माणूस आहात, चुका होणार. पण त्या चुका हा सुद्धा एक धडा असतो आणि त्या चुकांमधून माणूस शिकत असतो. पण जेव्हा तुम्हाला आपण चुकलो नाही असं वाटायला लागतं ना, तेव्हा मग त्यातून सावरणं शक्य नसतं. तुम्ही अधिकाधिक चुका करत जाता. नाथाभाऊ हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. अतिशय उत्तम उदाहरण आहे. आता ते जे सांगतात, म्हणजे त्यांनी आत्ता हा विषय येण्याचं कारण असं की फडणवीस यांना बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे प्रभारी म्हणून पाठवण्यात आले. आणि त्याचं कारण घेऊन नाथाभाऊंनी परत एकदा टोमणेबाजी केलेली की जे महाराष्ट्राचं झालं तसं बिहारमध्ये होऊ नये. आणि महाराष्ट्राचं काय झालं तर 2019च्या निवडणुकीमध्ये युती असतानाही आपल्याच प्रतिस्पर्ध्यांना तिकीट नाकारणं किंवा तिकीट कापणं किंवा पाडण्याचे डावपेच खेळणं असं झाल्यामुळे महाराष्ट्रात युती असूनही भाजपच्या जागा कमी झाल्या. हे जे काही नाथाभाऊ बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी नाव घेण्याची गरज नाही. पण ऐकणाऱ्यांना, पत्रकारांना आणि राजकारण थोडंफार कळणाऱ्यांना त्याचा अर्थ नेमका कळतो की नाथाभाऊ कोणाबद्दल बोलत आहे. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की त्यावरही परत फडणवीसांनी आपल्याकडे जबरदस्त संयम आहे असं सांगून आपण खडसेंच्या कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही हे सूचित केलं. पण जे डावपेच आजपर्यंत खेळलोय ते खेळणार नाही असं म्हटलेलं नाही. संयम आहे याचा अर्थ फार महत्त्व आहे मित्रांनो. संयम आहे म्हणजे काय तर माझी वेळ येईपर्यंत नाथाभाऊंना उत्तर देण्यापर्यंत शांत राहावं असा संयम माझ्याकडे आहे असं फडणवीस सांगतात. पण हे नाथाभाऊंना कळणार नाही. नाथाभाऊंना कळणार नाही. कळायचं असतं ते 4-5 वर्षापूर्वी कळलं असतं की आपलं मंत्रिपद का गेलं. तो राग त्यांचा समजू शकतो. कारण फडणवीस खूप उशिरा आले. 95 साली जे महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं त्यामध्ये नाथाभाऊ एक ज्येष्ठ मंत्री होते, अर्थमंत्री होते, मला वाटते काय ते पाटबंधारे मंत्री वगैरे होते. त्यामुळे ते ज्येष्ठच होते. ते सरकार गेल्यानंतर सुद्धा जवळजवळ 4-5 वर्षांनी पहिल्यांदा तुमचे फडणवीस विधानसभेत आले. त्यामुळे ते खूपच ज्युनियर आहेत. पण राजकारणामध्ये जो संयम आणि त्याला जोडून मुरब्बीपणा लागतो तो या तरुण नेत्याकडे जितका आहे तेवढा नाथाभाऊंकडे नाही आहे. म्हणून त्यांच्यावर अशी आदळआपट करत बसण्याची वेळ आलेली. आणि मग अधूनमधून ते धमक्या देतात, ज्या धमक्या अंमलात आणण्याची पण त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. असती तर अजून त्यांना भाजपमध्ये राहायची गरजच नव्हती. यापूर्वी जेव्हा 2-2.5 महिने 3 महिन्यापूर्वी त्यांनी असाच खडखडाट केला होता, मी वेगळा विचार करतोय,
हे करोना वगैरे संपलं की मी काय करायचं ते बघीन, मी कार्यकर्त्यांशी बोलतोय वगैरे वगैरे वगैरे. तेव्हाही मी व्हिडिओ केला होता आणि त्यांना सांगितलं होतं हे करा, बोलू नका. पण गेले 3-4 महिने नाथाभाऊ बोलायचे काही थांबत नाही आहेत, करत काही नाही आहेत, पण बोलायचेही थांबत नाहीत. आणि त्यालाच देवेंद्र फडणवीस संयम म्हणतात. करायचं पण बोलायचं नाही. राजकारणात त्याला फार महत्त्व असतं, नाही तर तुम्हाला राजकारणात टिकून राहणं अवघड आहे. हे जर 4 दशकं राजकारणात राहून नाथाभाऊंना कळलं नसेल तर ते जे बोलतायत ना त्याला खडखडाट म्हणतात. खडखडाट होणार काही नाही, नुसताच आवाज. असं म्हणतात ना, रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त येतो. तशी नाथाभाऊंचं जे बोलणं आहे तो नुसता खडखडाट आहे, तो बोलायची गरज नाही. असतं तर आपलं मंत्रीपद गेल्यानंतरच्या काळात त्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, मुंबईचा काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल, तिथल्या अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या भाजपच्याच लोकांना एकजूट करून 2019ची विधानसभा निवडणूक येईपर्यंत मोर्चे बांधणी केली असती. त्यांचं उमेदवारी तिकीट नाकारलं जाण्यापर्यंत वेळ आली नसती. उलट तिकीट वाटपामध्ये नाथाभाऊंना विचारल्याशिवाय तिकीटं वाटली गेली नसती. पण मंत्रीपद गेल्यापासून नाथाभाऊ नुसता खडखडाट करत राहिलेत, पण कृतीच्या दृष्टीने शून्य आहे. ते कितीही ओरडले, आदळपट केली तरी नाथाभाऊ अधिक काही करू शकत नाही याची पक्षालाही खात्री आहे, फडणवीसांनाही खात्री आहे. आणि त्यामुळे फडणवीस अतिशय शांतपणे सांगतात की माझ्याकडे संयम भरपूर आहे. याचा दुसरा अर्थ त्या वाक्याचा असा आहे की नाथाभाऊंकडे संयम नाही आहे असं फडणवीस सांगतायत. पण एक खडसेंच्या लक्षात कसं येणार मला कळत नाही. कोणी समजावायचं त्यांना? राजकारणामध्ये समोरचा माणूस काय बोलतोय याच्यापेक्षा तो काय बोलत नाहीये यामध्ये धूर्तपणा लपलेला असतो. तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये महायुती मोडून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाईपर्यंत शरद पवार काय सांगत होते? आम्हाला जनतेने विरोधात बसायला मतं दिलीत, महायुतीला बहुमत मिळाले, त्यांना विचारा सरकार कधी बनवणार, आम्ही काय बनवणार सरकार. पण ते सरकार बनवण्याची तयारी करत होते. शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये दुफडी माजवण्याचे सगळे प्रयत्न करत होते. खेरीज काँग्रेसलाही महाविकास आघाडी बनवण्यासाठी सोबत घेण्याचे प्रयत्न करत होते. पण पवार तोंडाने काय बोलत होते की आम्हाला विरोधी पक्षात बसायला मतं मिळालीत, आम्ही कुठून सरकार बनवणार. याला फार महत्त्व असतं. पण हे 40 वर्ष राजकारणात राहून नाथाभाऊंना बिलकुल कळलेलं नाही. आणि म्हणून नाथाभाऊ अजूनही नुसता खडखडाट करतायत. ठीक आहे, बाकीचं सगळं सोडून द्या. तुमचे जे विश्वासू आहेत, तुमचे जे प्रामाणिक निकटवर्ती आहेत, तुमच्याशी एकनिष्ठ आहेत, असे जे कार्यकर्ते आहेत किंवा फडणवीस यांच्याविषयी नाराज आहेत, अशांना तरी गोळा करून काय केलं का तुम्ही? काय केलं असतं तर एवढ्यात भाजपच्या श्रेष्ठींना आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या जे कोणी नेते आहेत, चंद्रकांत दादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना घाम फुटला असता. पण ते निश्चिंत आहेत. ते अगदी मानभावी भाषेत चंद्रकांत दादा किंवा देवेंद्र फडणवीस सांगतात की नाथाभाऊ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची जी काय भूमिका आहे पक्षाला ऐकावीच लागेल. आणि मग पक्षाला ऐकावी लागेल तर कोणी ऐकायची? ती आम्ही ऐकणारच नाही. हे फडणवीस किंवा चंद्रकांत दादा बोलत नाही, पण कृतीने दाखवून देतात ना. आणि कृतीने ते दाखवून देत आहेत हे नाथाभाऊंना पण कळतं की पक्षात आपल्या आवाजाला किंमत नाही. म्हणून नाथाभाऊंना तो सगळा राग माध्यमामध्ये जाहीरपणे बोलावा लागतोय. आणि तिथेच तुमचं दुबळेपण तुम्ही स्वतः जनतेसमोर मांडत असता, लोकांसमोर मांडत असता. त्याची काय गरज आहे? आपण कसे दुबळे आहोत, आपल्यावर कसा अन्याय होतोय, हे जेव्हा नाथाभाऊ सतत बोलत राहतात तेव्हा ते लोकांना सांगतात की माझी बंड करायची हिंमत नाही, कुवत नाही.
ही आपल्याच नाकर्तेपणाची जाहिरात करून कसलं राजकारण नाथाभाऊ करतात हे लक्षात येत नाही. मी कधी असा दावा करणार नाही की त्यांनी पक्षाविरुद्ध बंड करू नये. जरूर करावं. पंकजा मुंडे त्यांचे धुसफूस चालू आहे, त्यांनी करावं. पण ते करण्यासाठी तयारी करावी लागते, मेहनत घ्यावी लागते. धनंजय मुंडे यांनी आपल्या काकांविरुद्ध बंड पुकारलं, ते दुसऱ्या पक्षात गेले. त्या पक्षात राहून काकांचा वारसा म्हणून आपल्याला ज्या परळी वैजनाथ त्या मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही म्हणून धनंजय मुंडे रागावले होते. तर त्यांनी ढोर मेहनत केली आणि त्याच जागी आपल्या काकांच्या मुलीला हरवून दाखवलं ना. ती मेहनत घ्यावी लागते. पंकजा मुंडेंना जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हे बोलणं आवडत होतं, पण तो परळी वैजनाथ मतदारसंघातल्या जनतेच्या मनातला आमदार सुद्धा नव्हता, हे धनंजय मुंडेंनी सिद्ध केलं. पण त्यासाठी उठसूट आव्हानं देत आणि कुरकुरत धनंजय मुंडे बसलेले नव्हते. त्यांना पर्याय, त्यांनी बंड केलं, ते राष्ट्रवादीत गेले, शरद पवार किंवा अजितदादांचा आधार घेतला. पण त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जो काकांनी दीर्घकाळ जो मतदारसंघ असा मशागत करून निर्माण केलेला होता, त्या मतदारसंघामध्ये आपला जम बसवला आणि मंत्री असताना पंकजा मुंडेंना हरवून दाखवलं. हा जो तरुण मुलगा हे करतोय, तर त्याच्यापासून काही शिकणं नाथाभाऊंना शक्य नाही का? त्या मुलाला कळलं, तरुण मुलगा आहे तो, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, त्याला जर कळत असेल की राजकारणात पुढे जाण्यासाठी काय करावं लागतं, तर ते एवढं साधी गोष्ट नाथाभाऊंना कळत नाही का? मग ते का खडखडत बसलेले आहेत? मग गप्प बसावं ना, गप्प बसावं आणि गप्प बसून तयारी करावी. नाहीतर तयारीही करू नये आणि खडखडाट पण करू नये. आपण ठीक आहे, आपलं वय झालंय, आपण राजकारणात चलनी नाणं नाही आहोत हे सत्य स्वीकारावं आणि बाजूला व्हावं. तुम्हाला कोणी रोखलेलं नाही ना, कुणी रोखलेलं नाही. तेव्हा यातून एक धडा या वयात तरी नाथाभाऊंनी घेतला पाहिजे की ज्या वेळेला तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचे, तेव्हा निदान उत्तर महाराष्ट्र तरी मुठीत आणता आला पाहिजे. तुम्हाला संधी मिळते, मुख्यमंत्री व्हायची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली. त्यांनी तुमचा किंवा इतर प्रतिस्पर्ध्यांचा पक्षातला पत्ता कापला असेल, ती लबाडी धूर्तपणा आहे, मान्य आहे मला. पण तोंडाने न बोलून सगळं केलं ना. आणि आज सुद्धा त्यांनी पक्ष मुठीत ठेवलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपतले सर्वेसर्वा होऊन बसलेत. इतकी वर्ष, 40 वर्ष घालून भाजपमध्ये नाथाभाऊंना ते कधी करता आलं नाही. पण 6 वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा त्याच्या आधीची 2 वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून असतील, फडणवीसांनी 5 ते 8 वर्षामध्ये ते करून दाखवलं असेल. तर त्या तरुणाशी लढताना आपल्याला काय तयारी करावी लागेल हे नाथाभाऊंनी ठरवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. उगाच नुसता खडखडाट करून काहीही साध्य होणार नाही आहे, काहीही. उलट तुमच्याच जिल्ह्यामध्ये गिरीश महाजनसारखा तुमचा प्रतिस्पर्धी जर फडणवीसांनी उभा केला असेल, ते फडणवीसांचा यश आहे असं मी मानत नाही, ते नाथाभाऊंचं अपयश आहे. की एक काळ उत्तर महाराष्ट्र, जळगाव किंवा खानदेशामध्ये दिग्गज मानले जाणारे सुरेश जैन यांच्यासारख्या दीर्घकालीन नेतृत्वाला खडसेंनी आव्हान उभं केलं आणि त्यांना राजकारणातून संपवलं. ही वस्तुस्थिती आहे, कोणालाही मान्य करावी लागेल. मग ते सगळं करताना सुरेश जैन सुद्धा अहंकाराच्या आहारी गेले, म्हणूनच खडसे त्यांना संपवू शकले. पण परत तोच आजार अहंकाराचा हा नाथाभाऊंना सुद्धा झाला. आणि आपल्या हातात जळगाव किंवा खानदेश उरलेला नाही याचं पण त्यांना भान नव्हतं.
म्हणून त्यांच्याच जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन हा प्रतिस्पर्धी उभा राहिला. पण तुमच्या जिल्ह्यात तुमच्याच पक्षातला प्रतिस्पर्धी हा देवेंद्र फडणवीसांचा निष्ठावान होऊन तुम्हाला आव्हान द्यायला लागतो. तर तो का लागतो? आपल्यापासून गिरीश महाजन हा आपल्याला आव्हान द्यायला का उभा राहिला, आपल्या तुलनेतला तरुण नेता? आणि तो देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात का गेला याचा कधी खडसेंनी विचार केलाय? हा विचार करायला वेळ कुठे आहे? आपण महाराष्ट्राचे नेते आहोत, आपला अनुभव दांडगा आहे आणि आपल्याला कोणी शह देऊ शकत नाही, हा जेव्हा भ्रम तयार होतो ना, तेव्हा शत्रूला हरवणं दूरची गोष्ट असते. तुम्ही तुमच्या निकटवर्तीयांना शत्रू बनवत जाता. तुमचे शत्रू तुम्ही निर्माण करता, तुमचे प्रतिस्पर्धी तुम्ही निर्माण करता. आणि ती नाथाभावांची खरी काय जो जळफळाट आहे तो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचा जो बालेकिल्ला होता मुक्ताईनगर, तिथून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. आणि नंतर त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आल्यानंतर तिथे सुद्धा नाथाभाऊंची मुलगी पराभूत झाली. तर का झाली? 1 वर्ष निवडणूक निकालाला होऊन गेलं, जास्तच होईल आता. कधीतरी त्या आपल्या बालेकिल्ल्यात आपली मुलगी का पराभूत झाली याचा अभ्यास करावा असं वाटला खडसेंना? का नाही वाटला? कारण आपल्या भ्रमातून खडसे बाहेर पडायला तयार नाही आहेत. खडसे बाहेर पडायला तयार नाहीत आणि म्हणून ती समस्या आहे. त्याचं खापर देवेंद्र वगैरेंच्या डोक्यावर फोडून काही उपयोग नाही आहे. चंद्रकांत दादांना आरोपी बनवून काही उपयोग नाही आहे. त्यांना टोमणे मारून तर काही उपयोग नाही आहे. याचं कारण ते न बोलताही तुमच्याशी यशस्वी डाव करतात आणि तुम्हाला काय डाव चाललाय त्याचाही थांगपत्ता लागलेला नसतो. राजकारण असंच असतं नाथाभाऊ. तुम्ही 40 वर्ष राजकारणात गेल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात तुम्ही होता, त्याला आमच्यासारख्या अभ्यासकाने शिकवणं हे चूक आहे. आम्ही फक्त अभ्यासक असतो, आम्ही दूर बसलेले आहोत, आम्ही राजकारणात नाही आहोत. आम्ही सगळे राजकीय नेते, सगळे राजकीय पक्ष यांच्या हालचाली, त्यांनी खेळलेले डाव, त्यांनी टाकलेले पेच, त्याचे झालेले परिणाम यांचा अभ्यास करत असतो. पण आम्ही प्रत्यक्ष राजकारणात नसतो. आणि त्यामुळे ज्याला म्हणतात ना, किती पावसाळे बघितले, ते आम्ही पावसाळे खूप बघितलेत, पण आम्ही भिजलेलो नसतो. तुम्ही त्या पावसात उभे असता. आणि त्यामुळे आम्ही किती पावसाळे बघितले यापेक्षा तुम्ही किती पावसात भिजला याला महत्त्व असतं. आणि इतक्या पावसात इतके पावसाळे भिजून जर तुम्ही कोरडे ठणठणीत राहिलेला असाल तर मग तुम्हाला राजकीय भवितव्य नसतं, असूच शकत नाही. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की नाथाभाऊ, देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतायत जरूर बंड करा, पण जरा तोंडावर संयम ठेवा. देवेंद्र फडणवीस म्हणालेत तर तुमच्या त्या बोलण्यानंतर नाथाभाऊंच्या, त्यांनी प्रतिक्रिया जी दिली की माझ्याकडे खूप संयम आहे, तेव्हा ते तुम्हाला सांगतायत नाथाभाऊ की तुम्हीही संयम ठेवा, मला हरवा, पण मला म्हणजे देवेंद्र फडणवीसला हरवण्यासाठी तुम्हाला राजकारणात मुळात संयम कसा ठेवावा, राखावा ते शिकलं पाहिजे. हे त्या तरुणाकडून शिकायची नाथाभाऊ तुमच्यावर वेळ आली असेल तर ती प्रतिष्ठेची गोष्ट नाही, अजिबात गोष्ट नाही प्रतिष्ठेची. तेव्हा हा खडखडाट करणं सोडून द्या. बिहारमध्ये काय होईल, महाराष्ट्रात काय झालं सोडून द्या. जळगावात काय झालं, खानदेशात काय झालं याचा जरा विचार करा. फडणवीसांची सत्ता कशी गेली, भाजपचे आमदार फडणवीस मुख्यमंत्री असताना तिकीट वाटप करत असताना का कमी झाल्या जागा, हे सोडून द्या. मुक्ताईनगरमध्ये आपल्याच मुलीचा पराभव का झाला, जळगावमध्ये आणि खानदेशमध्ये आपला प्रभाव कमी का झाला आहे, याचा विचार नाथाभाऊ करणार आहेत की नाही? नसतील तर मग ठीक आहे, खडखडाट करत राहा, कोणीही तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही. तेव्हा नाथाभाऊ हे सगळे आदळापट बंद करा, संयम राखा. राजकारणात माणूस
टिकून राहण्याला महत्त्व असतं आणि टिकून राहिला तर तो झेपावू शकतो. हे जर नाथाभाऊ समजू शकले तर याही वयात त्यांना राजकीय भवितव्य असू शकतं. पण ते असेच बडबडत राहिले संयम सोडून तर मात्र नाथाभाऊ राजकारणातून संपलेत असंच म्हणावं लागेल. कृपा करून खडखडाट थांबवा. खडसे खडखडाट थांबवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष राजकारणातल्या समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टी उलगडून सांगतो, दुसरी बाजू सांगतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.